वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. प्रेमाभिला भरती आली, प्रेमाभिला भरती आली. जय घोषाने नाचे आभाळ, जय घोषाने नाचे आभाळ. गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. पूर्णत्वाला येई काळ, पूर्णत्वाला येई काळ. गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. धन्य कुस मार्याची होई, देवा प्रीतीची गाणी गाई, देवा प्रीतीची गाणी गाई. येशू. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन यशया अध्याय 7, 14 आणि 15 ही वचने. तो प्रभू स्वतः तुम्हा चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सनिध्य देव असे ठेवी. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्यास समजू लागले, म्हणजे तो लोणी व मध सेवन करील. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, ख्रिस्त जन्म स्मरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आपला प्रभू येशू ख्रिस्त याची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण यशया 7, 14 या वचनावर मनन करणार आहोत. सर्वप्रथम देवपित्याला प्रणाम व वंदन करतो, कारण त्याने आमच्या तारणासाठी एक महान तारणारा आणि प्रभू म्हणून त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगात पाठविले. एक चिन्ह आम्हास दिलेले आहे. या चिन्हाकडे पाहून आपल्याला समजतं की आमच्या तारणासाठी देवपित्याने ते चिन्ह दिलेले आहे की एक कुमारी गर्भवती होईल व पुत्रास जन्म देईल. या पुत्राचे नाव देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही कुमारी म्हणजे स्वतः मरिया. मत्तई 1:23 मध्ये पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील, ज्याचा अर्थ आम्हा बरोबर देव. म्हणजेच तो ख्रिस्त येशू, तो देवाचा पुत्र, तोच जो जगाचा तारणारा, त्याचा जन्म हा अद्भुतरित्या झालेला आहे. कारण
लूक 1:35 मध्ये सांगितलेलं आहे की देवदूताने मरियेला सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील, आणि विशेष म्हणजे त्याचे नाव काय ठेवायचे ते देखील बाळाचा जन्म होण्यापूर्वीच सांगितलेलं होतं. मत्तई 1:21 मध्ये याप्रमाणे प्रभूच्या दूताने योसेफाला सांगितले की तिला म्हणजे मरियेला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. प्रियांनो, लक्षात ठेवा की यशया 7:14 मध्ये त्या बाळकाचे नाव इमॅन्युएल ठेवण्यात सांगितलेलं होतं, म्हणजे आमच्या सनिध देव. आणि मत्तई 21 मध्ये त्या पुत्राचे नाव येशू म्हणजे पापापासून तारणारा. हे मानव जातीसाठी अद्भुत आहे आणि अभिमानाची बाब आहे. होय, हे स्वर्गीय पित्याने आम्हा पतित मानवावर महान प्रेम केलेलं. योहान 3:16 प्रमाणे त्याच्या एकुलत्या एका पुत्राला त्याने दिलं. रोम 8:32 प्रमाणे ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले. कशासाठी? त्याचे उत्तर 1 योहान 4:10 मध्ये आहे. त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. तेव्हा या मार्गावरील महत्वाचा हेतू हाच आहे की आम्हा पापी लोकांना, आम्हाला पापाच्या बंधनातून मुक्ती मिळावी. यासाठी आपण आपल्या स्वर्गीय पित्याचे आभार मानूया. हे पित्या, तुझ्या एकुलत्या एका पुत्रासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, आभार मानतो. आमच्यासाठी अद्भुत रीतीने त्याला या जगात पाठविलेस आणि आमच्यासाठी त्याने वधस्तंभावर मरण सहन केले आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. आज तो युगानिक जिवंत आहे. तो आमच्या बरोबर आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. हे आभार प्रदर्शन प्रभू येशूच्या नावाने सादर करतो, म्हणून स्वीकार. आमेन. येशू बाळा ती अंगाई, उजळले दुनियेचे भाळ, उजळले दुनियेचे भाळ. गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला, येशू बाळ, येशू बाळ, गोठ्यात जन्मला, येशू बाळ, येशू बाळ, पूर्णत्वाला येई काळ, पूर्णत्वाला येई काळ, गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला, येशू बाळ, येशू बाळ, येशू बाळ. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.